रामराजे रॉयल्स यांच्या संघांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा एक प्रतिनिधी कृपया स्टेजवर पाठवावा. रामराजे रॉयल्स, आपल्या संघाचा एक प्रतिनिधी कृपया स्टेजवर पाठवावा. रामराजे रॉयल्स या संघाकडून सलामीची जोडी, दोन्ही असे नवोदित असे खेळाडू, एक युवा खेळाडू, युवा जोश, विशाल व संजय पारवे. आपल्या संघासाठी पहिले आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत सचिन. मागील सामन्यात सुरेख अशी गोलंदाजी केली होती सचिन यांनी. शिवाई मास्टर्स हे आपल्या संघाकडून. स्ट्राईक एंडला असतील विशाल, नॉन स्ट्राईक एंडला असतील संजय. पॉवर प्लेचं षटक, एक अतिशय महत्वाचं असं षटक घेऊन येत आहेत सचिन. षटकातील पहिला चेंडू थोडा स्वैर प्रकारचा होता. एक अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाच्या धावसंख्येने खातं खोललेलं आहे. परंतु पुन्हा एकदा सुरेख असे कमबॅक सचिन यांचे. निर्धाव चेंडू टाकलेला आहे विशाल, हे यांना हा चेंडू थोडा कळलेला नाहीये. एक चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे एक. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत सचिन, त्याचा सामना करतील विशाल. सुरेख असा फटका, आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडू घोषित क्षेत्रात गेल्यामुळे एक धावेची भर. धाव संख्या झाली आहे दोन, चेंडू अखेर दोन. सुरेख असा फटका विशाल याचा. आणि चौकार. सुरेख अशी फटकेबाजी करतायत विशाल हे आपल्या संघासाठी. तीन चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे सहा. षटकातील चौथा चेंडू सचिन, सामना करतील विशाल. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. सुरेख असा फटका विशाल यांचा. बॅक टू बॅक बाउंड्रीज. चार चेंडू अखेर धाव संख्या झाली 10. पुन्हा एकदा सुरेख असा फटका, सुरेख असा गाप कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तोही यशस्वी. सुरेख अशी फटकेबाजी विशाल यांची. पाच चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 12. षटकातील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि चौकार. पहिल्या षटकात 3 चौकार मारण्यात यश मिळालेले आहे विशाल यांना. सुरेख अशी फटकेबाजी करतायत. 16 धावा. एका षटकाअखेर धाव संख्या झाली आहे 16.
कृपया सामना लवकर चालू करायचा आहे. वेळेचं भान घेता मी शिवाई मास्टर्स या संघाला विनंती करतो की सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्या संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत योगेश, एक ज्येष्ठ अनुभवी गोलंदाज. त्याचा सामना करतील एक युवा फलंदाज संजय, युवा तडाखेबंद फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख असा फटका, परंतु केवळ एकाच धावे समाधान मानावे लागेल संजय यांना. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. एका चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 17. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करतायत योगेश. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. गोलंदाजासाठी थोडी अडचण. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा फेरबदल. आतापर्यंत जो सामना झाला त्यामध्ये विशाल याने पहिल्या षटकात 3 चौकार लगावले होते सचिन यांना. सुरेख अशी फलंदाजी करतात विशाल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आपला पूर्ण अनुभव पणाला लावत योगेश हे सुरेख टिचून गोलंदाजी करतायत. निर्धाव चेंडू. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील योगेश, त्याचा सामना करतील विशाल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याच्या नादात हा निर्धाव चेंडू गेला आहे. एक थोडासा प्री डिसाइडेड शॉट, परंतु आपला अनुभव, पूर्णपणे अनुभवाचा वापर करून योगेश हे सुरेख गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पहिले पॉवर प्लेचे षटक थोडेसे महागडे ठरले होते, परंतु सुंदर असा कमबॅक योगेश यांच्या रूपात. सुंदर असा कार्पेटच्या साहाय्याने मारलेला फटका. एक धाव घेण्यात यश आलेले आहे. 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 18. 4 चेंडूत केवळ 2च धावा दिलेल्या आहेत योगेश यांनी. आतापर्यंतच सर्वात किफायतीशीर असं षटक योगेश यांचं. हाणामारीच्या षटकात सुरेख अशी गोलंदाजी. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतात योगेश, त्याचा सामना करतील संजय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आपल्या अचूक व भेदक माऱ्यामुळे दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं आहे योगेश यांनी. कोणताही मोठा फटका या ओव्हरमध्ये तरी ऍटलिस्ट बघायला मिळाला नाही. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. दोन धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पूर्ण. दोन षटकाखेर धाव संख्या झाली आहे 21. पहिले षटक पॉवर प्लेचे षटक थोडेसे महागडे ठरले होते, परंतु
योगेश यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली आहे. आपल्या संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत मयूर. मयूर हे अतिशय उत्कृष्ट नावाजलेले फिरकी गोलंदाज आहेत. दोन षटका अखेर धावसंख्या झाले 21. आणि हा चौकार. कृपया पंचांनी आपला निर्णय घोषित करावा. कार्पेटच्या दिशेने मारलेला फटका होता. 3 धावा घेण्यात यश आलेले आहे. धावसंख्या झाली आहे 24. एका चेंडूकडे धावसंख्या झाली आहे 24. षटकातील दुसरा चेंडू. त्याचा सामना करतील विशाल. थोडासा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि चौकार. दोन चेंडू के धावसंख्या झाली आहे 28. दोन चेंडूत 7 धावा दिलेल्या आहेत मयूर यांनी. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजीचा कमबॅक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक उंचावून मारलेला फटका. चेंडू हवेत आणि हा झेल सुटलेला आहे क्षेत्ररक्षकाकडून. आणि 2 धावाचा फायदा झालेला आहे. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 30. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. आणि आता मात्र झेलबाद झालेले आहेत. सुरेख अशी फटकेबाजी करत होते विशाल हे आपल्या संघासाठी. विशाल यांची जागा घेण्यासाठी आता संघाचे कर्णधार प्रशांत, ज्यांनी मागील सामन्यात तुफान अशी षटकारांची आतिषबाजी केलेले संघाचे कर्णधार प्रशांत हे आता नॉन स्ट्राईक एंडला असतील. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येत आहेत मयूर. त्याचा सामना करतील संजय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि हाही चौकार. तीन षटका अखेर धावसंख्या झाली आहे 34. एक गडी बाद 34.
बॅटिंग पॉवर प्ले. आपल्या संघासाठी चौथे आणि वैयक्तिक असे दुसरे एक महत्वाचे पॉवर प्लेचे षटक घेऊन येतात योगेश हे आपल्या संघासाठी. आपल्या पहिल्या षटकात सुरेख अशी गोलंदाजी केली होती योगेश यांनी. मी शिवाई मास्टर्स यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. वेळेचा अभाव लक्षात घेता तीन षटकाके धावसंख्या झाली आहे 34. एक गडी बाद 34. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू परंतु एकच धाव घेण्यात समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या झाली 35. एक चेंडू खेळ धावसंख्या झाली आहे 35. षटकातील दुसरा चेंडू त्याचा सामना करतील संजय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने मारलेला सुरेख असा फटका, एक रॉकेट स्वरूपाचा फटका, 2 धावा घेण्यात यश. दोन चेंडू धाव संख्या झाली आहे 37. अतिशय संयमी फलंदाजी करतायत संजय आणि प्रशांत. सुरेख असा ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू, केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल संजय यांना. तीन चेंडू खेळ धाव संख्या झाली 38. एक गडी बाद 38. पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीत फलंदाजांना. धाव संख्येची गती थोडीशी संत झालेली आहे या षटकात. योगेश हे आपल्या संघासाठी सुरेख व निर्णायक अशी गोलंदाजी करतायत. स्क्वेअर दिशेने मारलेला फटका, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा घेण्यात यश फलंदाज संजय यांना. पाच चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 41. 41.
षटकातील अंतिम चेंडू घेऊन येत आहेत योगेश. त्याचा सामना करतील संजय. आपले ज्येष्ठ समालोचक मंदार बर्डे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. आखूड टप्प्याचा चेंडू का सुरेख असा फटका, परंतु चेंडू हा घोषित क्षेत्रात केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल संजय यांना. धाव संख्या झाली आहे 42. चार षटका अखेर धाव संख्या झाली आहे 42. पॉवर प्लेचं पहिलं थोडंसं महागडं असं षटक सचिन यांचं, त्यानंतर सुरेख अशी गोलंदाजी योगेश यांची, आणि आता चौथं षटकही किफायतशीर असं षटक. चार षटका अखेर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 41. संघासाठी शेवटचे व अंतिम षटक घेऊन येतात प्रमोद. त्याचा सामना करतील प्रशांत. शिवाई मास्टर्स या संघाला विनंती करतो की त्यांनी कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळेचा अभाव फार कमी आहे, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो प्रमोद. त्याचा सामना करतील प्रशांत. थोडासा स्वैर असा चेंडू, अवांतर धाव घोषित. धावसंख्येत 1 धावाची भर झाली. धावसंख्या झाली 42. आखुडी टप्प्याचा चेंडू आणि त्याला योग्य ती दिशा. प्रशांत यांची खणखणीत षटकार लगावलेला आहे लेगच्या दिशेने त्यांनी. धावसंख्या झाली 49. या दरम्यान ह्या निर्धाव चेंडूची सांगता होते. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत त्यांच्या बॅटमधून निघालेला, आणि हा षटकार आखूड टप्प्याची गोलंदाजी इथे दिसते. धावसंख्या पोहोचते 55. 55 ऑन स्कोरबोर्ड. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत ह्या षटकातील. हा देखील उत्कृष्ट फटका आहे, पण इथे झेल होण्याची दाट शक्यता आहे. झेल नाही झाला तर 1 बाउन्स चेंडू फक्त
दरम्यान 2 धावा जमवण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते प्रशांत मार्फत. आता मात्र एक धाव मिळवली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील करणं जरासं कठीण होऊ शकलं असतं. अशा तऱ्हेने 1 टू गो आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 58. आणि हा उत्कृष्ट फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते, पण फेकी तितकीशी उत्कृष्ट नाही आहे. 2 धावा जमवण्यात यश मिळते. 60 धावसंख्या उभारलेली आहे. 61 धावांचं लक्ष आहे. थोडंसं लवकर खेळायचं आहे, कारण आपल्यालाच काळोखाचा सामना करावा लागेल, अन्यथा 5 षटकांमध्ये 61 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. थोडंसं लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पटापट लवकर. रामराजे रॉयल्स आपल्या संघाने क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. आणि मी फलंदाजी करणाऱ्या संघाला शिवाई मास्टर्स या संघाच्या खेळाडूंना विनंती करेन की लवकरात लवकर सामना सुरुवात करायचा आहे आपण देखील, कारण 5 षटकांचा सामना आहे. 61 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आपल्याला. उद्या एक विशेष सामना इथे खेळवण्यात येणार आहे. अगदी प्रेक्षणीय सामना ज्याला म्हटलं जातं, असा सामना उद्या इथे 12:30 वाजता खेळवण्यात येणार आहे. तो सामना असेल, एक बाजूचा संघ फिक्स आहे, दुसऱ्या बाजूच्या संघामध्ये कोण खेळणार ते आता इथे कमिटीमध्ये डिस्कशन चालू आहे. तर वर्तकनगर पोलीस स्टेशनचे खेळाडू विरुद्ध हे जे ओनर्स आहेत, 10 संघाचे 10 ओनर्स, यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. प्रेक्षणीय सामना आहे उद्या दुपारी 12:30 वाजता. वर्तकनगर पोलीस स्टेशनचे खेळाडू या विरुद्ध जे ओनर्स आहेत, 10 संघाचे 10 ओनर्स. या ठिकाणी 61 धावांचं
लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं असताना स्ट्राईक एंडला मयूर, नॉन स्ट्राईक एंडला सचिन. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रसाद. पहिला चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका. ओ हो 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 हो, चेंडू पॉइंटच्या क्षेत्राला रक्षकाला चकून निघून जातोय सीमारेषेच्या पार आणि हा चौकार. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. खूप उत्कृष्ट चौकार पाहायला मिळतो. या चौकाराने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडताना फलंदाज मयूर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या चेंडूवर देखील सेम त्याच पद्धतीचा फटका होता. यावेळी मात्र कुठली चुकी नाहीये क्षेत्ररक्षकाकडून. एक धावसंख्येत वाढ, धावसंख्या 5. फलंदाज सचिन. या दरम्यान जोरदार रोवण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक छोटी धाव काढण्याचा प्रयत्न होता पण नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाकडून पूर्णपणे नकार. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि जोरदार टाकण्यात आलेला हा चेंडू आहे. ब्लॉक होल मधला चेंडू होता, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा. नक्की फलंदाजाला व्यवस्थितपणे खेळता आला नाही. या दरम्यान निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक टाकण्यात यश मिळतंय गोलंदाजाला. लक्ष मोठं आहे, तडाखेबाज फलंदाजीची गरज आहे. इथे मात्र सेन्सिबल 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक हलकेच तटवला पॉईंटच्या दिशेने आणि 1 धाव मिळवली फलंदाजांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि इथे मात्र पॉईंटच्या दिशेने जोरदार ठेवण्याचा प्रयत्न. पण काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजामार्फत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 6. 24-54-55 अशी गरज आहे. 24 चेंडूत 55 धावांची गरज. चोवीस चेंडूत 55 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू हाताळतोय पण उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा असल्यामुळे पंचांनी हा स्वैर चेंडू घोषित केलेला आहे प्रशांत यांचा. इथे बॅक टू बॅक पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी पुन्हा स्वैर चेंडू घोषित केला. एक आणखीन अवांतर धाव घोषित. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल इथे पाहायला मिळतोय.
इथे मात्र एक धावेचा इशारा आहे घोषित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे. सचिन आहे. इथे मात्र सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. एक धाव मिळवली, दुसरा धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि इथे बघायचं आहे तर तिसरी धाव काढणार आहेत की नाही. आणि इथे मात्र दोनच धावा पूर्ण करतायत. या दरम्यान थोडीशी गफलत नक्कीच झाली होती, पण दोनच धावा मिळाल्या. दुसरी धाव इथे मिस्ट्रोक आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि उत्कृष्ट झेल टिपतोय. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. खूप सुंदर झेल टिपली आहे. नवीन फलंदाज मैदानात उतरतात मिलिंद करगुडकर. पुढचा चेंडू प्रशांत यांचा आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे, पण थोडीशी एज लागते बॅटची आणि चेंडू निघून जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्याकडे. एकच धाव मिळेल, एका धावेच्यावर काही नाही. स्ट्राईकला आता मिलिंद. प्रचंड आशा, अपेक्षा, आकांक्षा नक्कीच असतील मिलिंद यांच्याकडे. आणि हा उत्कृष्ट फटका इथे मारण्याचा प्रयत्न मिलिंद मार्फत, पण सुंदर झेल टिपण्यात यश मिळतंय. निखिल यांच्याकडून उत्कृष्ट झेल टिपला जातोय. मिलिंद यांना बाहेर जावं लागेल. धावसंख्या 12 आहे, 12. शेवटचा चेंडू शिल्लक आणि हा उत्कृष्ट फटका आहे. चांगली चोरटी धाव घेण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होते 13. 2 षटक पूर्ण. धावसंख्या 13 होते. थोडंसं लवकर खेळायचंय, सहकार्य करायचं आहे. गोलंदाज अभिजित आणि हा पहिला चेंडू डाव्या अष्टाच्या बऱ्याच बाहेरचा. सोयरे चेंडू, एक अवांतर धाव नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत अभिजित. या दरम्यान हा सुंदर फटका आहे, डीप मिड विकेटच्या दिशेने खेळले फलंदाज. एक धाव मिळवली, कारण बॅकफुटला खेळलेला हा फटका, त्यामुळे व्यवस्थितपणे
खेळता आला नसला तरी एक धाव मात्र नक्कीच मिळेल. पुढचा चेंडू अभिजित यांचा. या दरम्यान पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये हा चेंडू निघून जातोय आणि उत्कृष्ट झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. सिद्धार्थ हा फलंदाज षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद होतोय आणि त्यांची जागा घेतात नवीन फलंदाज प्रकाश वारके. पुन्हा एकदा पुढचा आणि या दरम्यान चेंडू निघून जातोय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. यापुढे हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते इथे देखील. क्या बात आहे, उत्कृष्ट झेल टिपला गेलाय. या ठिकाणी बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक इथे घेतलं जाईल. चौथं षटक आहे. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या 19. गोलंदाज प्रतीक चौथं षटक घेऊन येतोय. एकोणीस धावसंख्या धावफलकावर दिसते. 19 ऑन स्कोअर बोर्ड. प्रतीक पुढचा गोलंदाज. या दरम्यान उजव्या अष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू. पंचांनी दोन्ही हात फैलावून स्वेर चेंडू दिला. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 20. 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. आज जर एकंदरीत आपण पाहिलं तर अशाच पद्धतीचे सामने इथे पाहायला मिळाले. 12-41 किंवा 18-41 अशा पद्धतीचे हाय स्कोरिंग सामने आज भरपूर पाहायला मिळाले. आणि प्रथम फलंदाजी करताना भरपूर जास्त धावा जमवण्यात यश मिळते. या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या पुन्हा बराच बाहेरचा. पंचांनी पुन्हा स्वेर चेंडू घोषित केला. एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 21.
इथे मात्र व्यवस्थितपणे स्ट्रोक होत नाहीये, पण एक धाव घोषित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे एक धाव मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट आणि कडक फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान एक धाव मिळेल. दरम्यान हा सुंदर चेंडू आहे. व्यवस्थितपणे खेळता आला नाही फलंदाजाला. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. हाय स्कोरिंग मॅच आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आहे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. सुंदर असा हा निर्विवाद वर्चस्व गाजवणारा हा षटकार प्रकाश यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रेट टू द 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. म्हणजे धावसंख्या होते 31 आता स्कोअर बोर्डवर. 10 चेंडू 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. 31 धावांची गरज, माफ करा. स्वामी समर्थ डेकोरेटर्स, आपण कुठे इथे असाल तर व्यासपीठाकडे यायचे. या षटकातील हा शेवटचा चेंडू. लॉंग ऑफला खेळण्यात आला आणि एक धाव मिळवली. षटक संपते. 6 चेंडू 30 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावर दिसते 31. शेवटचं षटक आहे. सहा चेंडू 30 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी 5 षटकारांची गरज आहे. प्रसाद वैयक्तिक दुसरं षटक. संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय प्रसाद. या दरम्यान उत्कृष्ट चेंडू हाताळतोय प्रसाद. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. मधल्या यष्टी वरून जाणार हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रकाश यांच्या मार्फत, परंतु चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव मिळवली. एका धावावर समाधान मानावं लागेल. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. पाहायचं काय होतंय. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू हाताळतोय गोलंदाज प्रसाद. 3 चेंडूत 28 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 28 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू हाताळण्यात यश मिळतंय. इथे देखील 2 धावा पूर्ण करतायत. डायरेक्ट हिट आहे आणि हा गडी बाद आहे. क्या बात आहे. डायरेक्ट हिटला फलंदाज
बाद होतोय नॉन स्ट्रायकर एंडचा. पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका प्रकाश यांच्या बॅटमधून निघालेला. आणि अशा प्रकारे षटक संपतंय, सामना संपतोय. सामना रामराज्य रॉयल्सच्या संघाने एकतर्फी आपल्या खात्यामध्ये जिंकलेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. मी खास सांगू इच्छितो येथील स्थानिक रहिवासी निळकंठ हाईट्स, अथर्व पार्क आणि वर्तकनगर पोलीस स्टेशन याचप्रमाणे सर्व क्रीडा रसिकांचे, क्रीडाप्रेमींचे आम्ही आजच्या दिवसासाठी आजचे सामने संपले असे जाहीर करतो. उद्या आपण भेटूच, कारण ही मालिका उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये आहे. पण मी सांगू इच्छितो की आजच्या दिवसासाठी आपलं जे सहकार्य होतं ते फार मोलाचं होतं आणि आपणास कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही नक्की काळजी घेऊ. या दरम्यान